दारूवाला जोमात आहे. सातारा पोलीस हाय काय नाही काय, सातारा एसपी हाय काय नाही काय. अरे सातारा पोलिसांच्या नावाने सांग भरा बोला, सातारा एसपीच्या नावाने सांग भरा बोला, अरे पालकमंत्र्याच्या नावाने पालकमंत्र्याच्या नावानं पालकमंत्र्याच्या नावानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेबांचं दिलेलं संविधान आणि संविधानाच्या माध्यमातून आम्हाला अभियानी लोकशाही, त्यामुळं आम्हाला माहिती आहे, आमचे पत्रकार बिंदू म्हणतात आम्हाला एकच साहेब बाबासाहेब. त्याच पद्धतीनं बाबासाहेबांच्या विचारधारेवरती सातारा जिल्ह्यामध्ये एक सातारा जिल्हा हा संविधानप्रेमी जिल्हा व्हावा, लोकशाही मार्गाने चालावा, यासाठी पॉलिटिकल पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या माध्यमातून जिल्हा अध्यक्ष संजय तात्या आमचा मित्र यांच्या नेतृत्वात जे आंदोलन सुरू आहे ते अत्यंत चांगलं आंदोलन आहे. आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए फॉर आंबेडकर या पक्षातर्फे आम्ही या आंदोलनाला पूर्णतः पाठिंबा देतो. एकंदरच आपण पाहतोय की सातारा शहरामध्ये तसंच सातारा जिल्ह्यात सातारा शहराच्या आसपास असणाऱ्या उपनगरामध्ये अवैध धंद्याचा ते बोकळलेले आहेत. छोटा मोठा गुन्हेगार जेलबद्ध सुटला की पोलिस त्याला म्हणतात अरे काहीतरी चांगला धंदा कर, आणि चांगला धंदा कर म्हणून त्याला चक्री धंदा करायला होतात. म्हणजे एकतर चोरांना, दरोडेखोरांना, छोट्या गुंडांना पोचून रोजगार हमी योजना या पोलिसांनी सुरू केलेली आहे. पोलिसांच्या या रोजगार हमीच्यामुळं या म्हणजे छोट्या मोठ्या गुंडाला शाळा शिक, कामधंदा कर हे म्हणण्याच्या ऐवजी हे असले चक्रीचे, कुठं बाटक्याचे, जुगारीचे धंदे काढण्याचं प्रोत्साहन दिलं जातं. आणि या प्रोत्साहनाच्यामुळंच त्यांच्याकडे आलेला जो 2 नंबरचा काळा पैसा येतोय आणि त्या पैशाच्या जोरावरती हे छोटे मोठे भुरटे चोर आता मोठमोठे गुंड होऊ लागलेले आहेत, मोठमोठे बुक्की झालेले आहेत. आज 20-22 वर्ष झाल्या मी पाहतोय साताऱ्यामध्ये की छोटे बुक्के असणारी पोरं, छोटे गुंड ज्यांनी कधी थोडीशी मारामारी केली होती, आज ती पोरं भाई, दादा, बादशाह कुणी काही नावं टाकून मोठमोठे प्लॉट गेलेले आहेत. याच्या संपत्तीची चौकशी केली तर आज यांच्याकडे करोड रुपयाची संपत्ती आहे. आज आम्ही 20-22 वर्ष चळवळीमध्ये काम करतोय, आमची संपत्ती 5-25 लाखाच्या पुढे निघणार नाही. पण आज हे भाड्यांनी, पोलिसांनी या सर्वांना इतकं पाठीशी घातलेलं आहे की त्यामुळं या साताऱ्यामधील सामाजिक सलोखा धोक्यात आलेला आहे. हे मस्तावलेली पोरं बघतोय आपण, कुणी कुणावरती गोळीबार करतोय, कुणी कुठं बाया नाचवतोय, हे सगळं या 2 नंबर बंद होते. आता तो कोणी मध्ये तो वरचा भाई एक होता, आपल्या बाईला कुणीतरी ढोस टाकला इथं मंगळवारातला, ते सगळे मटकेवरच येते.
इकडे जे आता तिथं कुठं ते करंजात चालू होतं ते सगळे 2 नंबरवाले होते. हे सर्व पोलीस आणि इथले जे पोलीस आहेत ते इथल्या राजकारण्याच्या दबावाला बळी पडून हे असले गुंड पोचले जातात. आणि त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या या आंदोलनामध्ये उद्याच्या काळामध्ये दादासाहेब ओवाळ आम्ही सुद्धा आणि आमच्या नेतृत्वाखाली आम्ही सुद्धा या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवू. आज आम्ही पाहतोय की गल्ली बोळामध्ये चक्री नावाचा प्रकार सुरू झालेला आहे. पोलिसांना साधारणपणे 10 ते 15-20 हजार रुपये हप्ता दिला की खालपासून विरपर्यंत की मंथली पोचली की हप्ता हे चालू कर रे, त्याच्याकडे कानाडोळं केलं. आज परवाच आपल्या लक्ष्मी टेकडीमध्ये माझ्या एका सामाजिक कार्यकर्त्याच्या घरासमोरच चक्रीत धंदा. तेव्हा साधारण चल कोणाला पण सांग, पोलीस आमच्या घरचे आहेत. आणि जेव्हा पोलिसांना सांगितलं, पोलिस नुसता कारवाईचा बगाड देतात, नुसता कारवाईचा उभारलं जातं आणि फोर्स केला जातो कारवाईचा. कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. आज आपण पाहिलं तर सातारा जिल्ह्यामध्ये यांच्या आकडेवारीप्रमाणे 150 सातारा शहरामध्ये 150च्या आसपास शहरामध्ये आणि उपनगरामध्ये चक्री चालतात. तिथंच तासाने येणारी जी काही त्या ऑनलाईन लॉटरी आहेत ते चालतात. आणि हे मटक्याच्या आधी तर सातत्याने चालू आहेत. उपनगरामध्ये जर पाहिलं आपण तर वाडे चौक, बॉम्बेटन चौक, अजंठा चौक आणि तसेच MIDC मधील जे बांधव आहेत ते छोट्या छोट्या रोजगाराच्या माध्यमातून येतात, त्यांना सुद्धा मटका खेळण्याकरता कुपरचे जे आपले जुने कंपनी आहे तिथं सुद्धा चांगल्या रीतीने मटके चालवले जातात. त्यानंतर आपण पाहतोय की इथं प्रीती एक्झिक्युटिव्हच्या आसपास अनेक धंदे आहेत आणि हे धंदे फक्त आणि फक्त पोलिसांच्याच आशीर्वादानं चालू आहेत. याच्यावरती कुठलीही कारवाई होत नाही. त्यांचा जो कोणी बुके आहे तो बिनधास्तपणे मण्याभाईसारखा फिरतोय, तो स्वतःला सोन्याभाई समजतोय. आणि असल्या बाईला ठेचण्याकरता रिपब्लिकन पक्षानं उचललेलं जे एल्गार आंदोलन आहे त्या आंदोलनाला आम्ही सक्रिय सहभाग नोंदवणार एवढं माझं निश्चित. बीड जिल्हा होऊ नये, या ठिकाणी वाल्मिक कराड जन्माला येऊ नये, या ठिकाणी खोक्या जन्माला येऊ नये, इथल्या आकांडला ठोका टाकण्यासाठी आम्ही आंदोलन उभारलं. पण माननीय दीपक भाऊ निकाळे यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यामध्ये RPIचे काम करणारे सातारा जिल्हाध्यक्ष आमचे मित्र आदरणीय दादासाहेब ओवाळांनी सांगितलं, हा सगळा 2 नंबरचा धंदा पोलिसांच्या वरद असताना चालू आहे. आणि पोलिसांचा वरद असल्याशिवाय हा 2 नंबरचा धंदा 1 नंबर पद्धतीनं अव्याहतपणे चालू शकत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाला विनंती आहे की SP साहेब, सातारा जिल्हा तुम्हाला बीड जिल्हा करायचा आहे का? सातारा जिल्ह्यामध्ये नवीन तुम्हाला वाल्मिकी कराड जन्माला घालायचं आहे का? सातारा जिल्ह्यामध्ये कोण तुम्हाला आका तयार करायचा आहे का? असं जर तुमच्या डोक्याला असेल तर असे वाल्मिक कराड, खोक्या आणि आकाच्या डोक्यावर बसण्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सक्रिय आहे. आज आमची ताकद दुबळी झालेली आहे, कारण दादासाहेब ओवाळ आणि त्यांच्या RPIनं आज रोजी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे दादासाहेब ओवाळ त्यांच्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक आभार, अभिनंदन. असंच सहकार्य लाभू द्या. इथून पुढे हे आंदोलन अधिक तीव्र गतीनं चालवलं जाईल याची ग्वाही देतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय.